Hello everyone, I welcome you all in this video lecture. Today we are going to learn normal distribution. In fifth unit this is our last point, that is normal distribution. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन त्यावरील एक्झाम्पल्स आणि त्यानंतर पॉइसन्स डिस्ट्रीब्यूशन आणि त्यावरील एक्झाम्पल्स आपण अभ्यासलो आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 5व्या युनिटचा शेवटचा पॉईंट अभ्यासतोय, ज्याचं नाव आहे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. तर हे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन काय आहे आणि त्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय? तर data can be spread out in different ways, more on left or more on right or mixed up. But in most physical, biological and social measurements, normality arises naturally, where the data tends to be around central value with no bias left or right, and they are close to normal distribution. कुठल्याही एखाद्या फिजिकल, बायोलॉजिकल किंवा सोशल मेजरमेंट्स असतील त्याच्याविषयी जो काही डेटा असणार आहे तो नॉर्मली जो आहे तो एकतर लेफ्ट साईडला जास्त असेल किंवा राईट साईडला जास्त असेल असं नसून तो काय असणार आहे, सेंट्रल व्हॅल्यूच्या जवळ तो असणार आहे, विथ नो बायस लेफ्ट ऑर नो राईट, आणि तो नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनच्या क्लोज असणार आहे. आता हे डेफिनेशन एक्झॅक्टली असं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येत नसेल की काय नक्की नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन आहे. म्हणजे एखाद्या कुठल्याही गोष्टीचा डेटा जर असेल, इन्फॉर्मेशन जर असेल आणि जर आपण त्याचा ग्राफ प्लॉट केला तर आपल्याला असं लक्षात येतं की काहीसा पार्ट हा लेफ्ट साईडला आहे, काही राईट साईडला आहे, तर काही मिक्स आहे, म्हणजे लेफ्ट राईट सेंटरला देखील आहे. पण नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन काय आहे, तर काही ॲप्लिकेशन्स आहेत जे काही ते काय करतात, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतात. फॉर एक्झाम्पल इथे आहे इरर्स इन मेजरमेंट्स, मार्क्स ऑन अ टेस्ट, ब्लड प्रेशर, हाईट्स ऑफ पीपल अँड स्टॉक मार्केट डेटा. आता हे काही ॲप्लिकेशन्स आहेत जे की नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतात. आता नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतात म्हणजे काय, तर ह्या सर्व ॲप्लिकेशन्सचा डेटा घेऊन जर आपण एखादा ग्राफ प्लॉट केला तर तो या फॉर्ममध्ये दिसतो. नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचा इथे तुम्हाला ग्राफ दिसतोय. हे पॉईंट्स, हे व्हॅल्यूज लक्षात नका घेऊ, फक्त तुम्ही इथे ग्राफचा जो शेप आहे त्याकडे फोकस करा. या शेपकडे पाहिल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो शेप आहे तो कसा आहे, बेल टाईप शेप आहे. बेल आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर या बेल कर्व देखील म्हणतात, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनला बेल कर्व असं देखील म्हटलं जातं. कारण ह्या सर्व जे काही ॲप्लिकेशन्स आता मी सांगितलेत याच्या व्यतिरिक्त आणखीनही ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे टॉसिंग अ कॉईन असेल किंवा रोलिंग अ डाय असेल, हे सर्व एक्झाम्पल्स देखील नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतात. म्हणजे हा डेटा जो आहे तो लेफ्ट साईडला, हा जो काही इथे सेंटरला दिसतोय लाईन, ह्याच्या लेफ्ट साईडला, ह्याच्या राईट साईडला, त्याचबरोबर सेंटरला देखील डेटा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आणि हा ग्राफ प्लॉट केल्यानंतर हा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन बेल कर्व टाईप हा ग्राफ आपल्याला दिसतो. आता ह्या एक्झाम्पलमधला हाईट्स ऑफ पीपल जो आहे तो मी तुम्हाला इथे डिटेल एक्सप्लेन करून सांगते, म्हणजे तुम्हाला थोडंसं आयडिया येईल की या सगळ्या एक्झाम्पल्स, या सगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये देखील असंच काहीसं असतं. सो हाईट्स ऑफ पीपल बघा, आता इथं मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ऑलरेडी. हाईट्स ऑफ द पॉप्युलेशन इज द एक्झाम्पल ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. आता हाईट्स ऑफ पीपल हे काय आहे, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचे एक एक्झाम्पल आहे. सो मोस्ट ऑफ द पीपल इन अ स्पेसिफिक पॉप्युलेशन आर ऑफ ॲव्हरेज हाईट. The number of people taller and shorter than the average height people is almost equal, and a very small number of people are either extremely tall or extremely short. आता आपण हाईट ऑफ पीपल घेतले म्हणजे एखाद्या लोकसंख्येचा जो काही पार्ट आहे त्यातल्या व्यक्तींचा जी उंची आहे ती ॲव्हरेज असणार आहे. म्हणजे इथे तुम्ही डायग्रॅममध्ये बघू शकता, काही लोकांची जी उंची असणार आहे ती एखाद्या रेंजमध्ये असणार आहे, पर्टिक्युलर रेंजमध्ये त्यांची उंची असणार आहे. आणि खूपच कमी उंची असणारे लोक आणि खूपच जास्त उंच असणारे लोक हे जे आहेत ते एक्स्ट्रीमली टॉल किंवा एक्स्ट्रीमली शॉर्ट असणारी लोकांची जी नंबर ऑफ पीपल आहेत ते खूप कमी असणार आहेत. आणि हे जो काही हाईट ऑफ पीपल आहे एखाद्या स्पेसिफिक पॉप्युलेशनचा तो ॲव्हरेज हाईट असणार आहे, आणि तो जो आहे हा नॉर्मल डिस्ट्रीब्यूशनचा कर्व फॉलो करतोय, बेल कर्व शेपमध्ये तो दिसतोय. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत आता मी प्रिव्हियसली स्लाईडमध्ये सांगितले ते सर्व एक्झाम्पल्स देखील काय करतात, नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन फॉलो करतात. नाव
The normal distribution in a variate X with mean mu and variance sigma square is a statistic distribution with probability density function is given by. आता नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन विथ PDF म्हणजे प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन कसा दिला जातो तो फॉर्म्युला इथे आपण पाहतोय. ऑन द डोमेन एक्स बिलॉंग्स टू इन्फिनिटी टू मायनस इन्फिनिटी. इथे म्यू हा मीन आहे आणि सिग्मा स्क्वेअर हा काय आहे, व्हॅरियन्स आहे. तर हा फॉर्म्युला इथे नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा बेसिकली विथ प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन हा फॉर्म्युला असणार आहे. परंतु एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण या फॉर्म्युल्याचा यूज करणार नाही. त्यानंतर आहे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. हे काही बेसिक डेफिनेशन्स फॉर्म्युलाज आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ह्याचे नॉलेज आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आता स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे. द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन विथ मीन म्यू अँड स्टँडर्ड डेविएशन सिग्मा इज इक्वल टू 1 इज कॉल्ड स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन अँड इट इज डिनोटेड बाय n ऑफ 0,1. आता 0 म्हणजे काय, इथं जो मीन आहे म्यू जो आहे तो 0 आहे आणि सिग्मा म्हणजे स्टँडर्ड डेविएशन SD जो आहे तो 1 आहे, त्यामुळे 0,1 असं तो दाखवलेला आहे. त्यानंतर आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण पाहूयात आणि हे खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहीत असतील तर एक्झाम्पल सोडवताना काही अडचण येणार नाहीत. फर्स्ट आहे एरिया अंडर द कर्व इज 1. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा जो काही एरिया असणार आहे तो 1 असणार आहे. त्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये मीन, मीडियन, मोड हे तिन्हीही सारखेच असणार आहेत. मीन इज इक्वल टू मीडियन इज इक्वल टू मोड. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉर्मल डिस्ट्रीब्युशन इज सिमेट्री अबाउट द सेंट्रल व्हॅल्यू. सेंट्रल व्हॅल्यूच्या दोन्ही साईडला सिमेट्री असणार आहे, सारखंच असणार आहे तिथे. अँड 50% ऑफ व्हॅल्यूज लेस दॅन मीन अँड 50% ग्रेटर दॅन द मीन. या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सने युक्त हा ग्राफ कसा असेल तर या टाईपमध्ये हा ग्राफ असेल. सेंट्रल व्हॅल्यू आहे आणि दोन्ही साईडला सिमेट्री आहे सेंट्रल व्हॅल्यूच्या लेफ्टला आणि राईटला. त्याचबरोबर मीन म्हणजे हा असणार आहे मीन, मोड, मीडियन जे काही सेंटरला आहे ते इक्वल आहेत. त्याचबरोबर 50% व्हॅल्यूज लेस दॅन मीन, हा मीन आहे त्याच्या लेस दॅन 50% व्हॅल्यूज असणार आहेत आणि ग्रेटर दॅन 50% ग्रेटर दॅन व्हॅल्यूज या ग्रेटर दॅन असणार आहेत. 50% व्हॅल्यूज लेस दॅन मीन अँड 50% व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन मीन. आता इथे सिमेट्री अबाउट द सेंट्रल व्हॅल्यू असं म्हटलं आहे. ह्या सेंट्रल व्हॅल्यूच्या लेफ्ट साईडला एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर ह्या सिमेट्रीमुळं आपण ती व्हॅल्यू राईट साईडला पॉझिटिव्ह आहे असे देखील कन्सिडर करू शकतो. हे एक्झाम्पलमध्ये लागणार आहे त्यामुळे मी हा पॉईंट इथे सांगते. नाव द झेड स्कोर. आता हा झेड स्कोर काय आहे बघा. ॲन आर्बिट्ररी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कॅन बी कन्वर्टेड टू अ स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन बाय चेंजिंग व्हेरिएबल्स टू झेड विच इज गिवन बाय. आता कुठलाही एखादा आर्बिट्ररी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल, ठीक आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये. हा आर्बिट्ररी आहे त्याला आपण स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये जर कन्वर्ट करत असेल तर काय करणार आहोत, व्हेरिएबल चेंज करणार आहोत. म्हणजे इथे आर्बिट्ररी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय असणार आहे, एक्समध्ये असणार आहे आणि त्याला आपण झेडमध्ये कन्वर्ट करणार आहोत. कसं करायचं आहे तर या फॉर्म्युलाने तो झेडमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. एक्स आणि एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल, म्यू पण असेल आणि सिग्मा पण असेल. म्यू म्हणजे मीन आहे, सिग्मा मीन्स स्टँडर्ड डेविएशन. सो बाय चेंजिंग व्हेरिएबल्स टू झेड म्हणजे जो काही एक्स हा व्हेरिएबल असणार आहे तो झेडमध्ये कन्वर्ट करायचा आहे या फॉर्म्युलाचा यूज करून. म्हणजे जो काही आर्बिट्ररी नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल तो स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये कन्वर्ट होईल. व्हेअर म्यू इज द मीन अँड सिग्मा इज द स्टँडर्ड डेविएशन. आता इथे एक नोट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो द नंबर ऑफ स्टँडर्ड डेविएशन्स फ्रॉम द मीन इज कॉल्ड द स्टँडर्ड स्कोर ऑर झेड स्कोर. आता आपण एक्झाम्पलला सॉल्व करणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे वेट ऑफ 4000 स्टुडंट्स आर फाउंड टू बी नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड विथ मीन 50 kgs अँड स्टँडर्ड डेविएशन 5 kgs. Find the number of students with weights less than 45 kgs. फर्स्ट क्वेश्चन आहे हा आणि सेकंड आहे बिटवीन 45 अँड 60 kgs.
आता हा एक्झाम्पल कसा सॉल्व करायचा आहे ते पाहूयात. सो पहिल्यांदा क्वेश्चनमध्ये जे काही आपल्याला डेटा दिलेला आहे तो लिहून घेऊया. आपल्याला इथे म्यू दिलेला आहे. म्यू मीन्स मीन दिलेला आहे 50 kgs. त्याचबरोबर सिग्मा मीन्स स्टँडर्ड डेविएशन दिलेला आहे 5 kgs अँड वेट ऑफ 4000 स्टुडंट्स आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला दिलेत. कॅपिटल एन इज इक्वल टू 4000. तुम्ही इथं स्मॉल एन लिहिलं तरी चालेल. सो आणि आपल्याला इथं गिवन डेटा देखील दिलेला आहे. फॉर अ स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट झेड एरिया अंडर द कर्व बिटवीन झेड इक्वल टू 0 अँड झेड इक्वल टू 1. म्हणजे झेड 0 आणि 1च्या मध्ये तर इथं स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएट काय दिलेलं आहे व्हॅल्यू 0.3413 ही व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर एरिया बिटवीन झेड इक्वल टू 0 अँड झेड इक्वल टू 2 0 आणि 2च्या बिटवीन जर एरिया असेल तर तो काय आहे 0.4772. ओके. तर आता पहिल्यांदा आपल्याला स्टँडर्डाइज व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे या एक्स व्हेरिएबलला झेड व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे या फॉर्म्युल्यानुसार. सो फॉर एक्स इज इक्वल टू 45. आता हा एक्स 45 मी कुठून घेतला तर या फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे की लेस दॅन 45 kgs हे काढायचं आहे आपल्याला. किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ज्यांचा वेट जो आहे तो 45 kgच्या बिलो असणार आहे. सो मी इथं एक्स कन्सिडर केला 45. आता या एक्सला मला झेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो वी नो द फॉर्म्युला झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा विच इज इक्वल टू 45 मायनस 50 अपॉन 5. आता एक्स 45 आहे, म्यू जो आहे तो 50 आहे आणि सिग्मा जो आहे तो 5 आहे. इथं 45 मायनस 50 मायनस 5 अपॉन 5 येईल. सो व्हॅल्यू इज -1. सो नाव इथं बघा पहिल्यांदा आपण प्रोबॅबिलिटी काढून घेतोय, त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स कॅल्क्युलेट करणार आहोत. पॉइशन डिस्ट्रीब्युशनमध्ये देखील आपण तसंच केलं आहे थोडंसं. पण इथं घ्यायचे कसे आहेत व्हॅल्यूज ते पहा. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ लेस दॅन 45 kgs. आता ही प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो एरिया अंडर द कर्व म्हणजे आता इथे काय असणार आहे एरिया ऑफ लेस दॅन -1. इथे 45 kgs हा एक्स आहे त्याला आपण झेडमध्ये कन्वर्ट केला तो -1 इथे घेतला आहे. एरिया ऑफ लेस दॅन -1 म्हणजेच काय असणार आहे एरिया टू द राईट ऑफ झेड इज इक्वल टू 1. -1 हा लेफ्टला आहे परंतु सिमेट्री बाय सिमेट्री ऑफ द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन by symmetry of the bell curve, so we are taking z is equal to 1 minus area between z equal to 0 to z is equal to 1. तर इथे एरिया टू द राईट ऑफ z इज इक्वल टू 1 घेतलाय. आता मी कॅरेक्टरिस्टिक सांगत असताना सांगितलं होतं की 50% व्हॅल्यूज आर लेस दॅन मीन अँड 50% व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन मीन. आणि काय सांगितले की एरिया अंडर द कर्व इज 1 असणार आहे. त्यामुळं लेफ्ट साईडला जो प्रोबॅबिलिटी असणार आहे तो 0.5 असेल म्हणजे 50% आणि राईट साईडला जी प्रोबॅबिलिटी असेल ती 50% म्हणजे 0.5. टोटल किती असणार आहे 1 असणार आहे. त्यामुळे इथं एरिया टू द राईट ऑफ झेड 1 काय असणार आहे 0.5 मायनस एरिया बिटवीन 0 to 1. 0 to 1 जी एरिया आहे ती इथं आपल्याला गिवनमध्ये दिले 0.3413 ते इथं सबस्टिट्यूट केलेलं आहे. सबट्रॅक्शन करा तुम्हाला काय मिळेल व्हॅल्यू 0.1587. This is the probability of less than 45 kgs. Now we have to find the number of students with weights less than 45 kg. So this is the formula for calculating number of students, n into p. Now what is n? N is 4000. We have shown given part मध्ये आपण दाखवलंय कॅपिटल n ने तोच आहे इथे 4000 into p. आत्ता जो प्रोबॅबिलिटी आपण फाइंड केला तो 0.1587. कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन करा काय मिळेल 634.8 विच इज ॲप्रॉक्सिमेटली 635 म्हणजे 635 एवढ्या नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ज्यांचा वेट जो आहे तो 45 kg पेक्षा कमी आहे. नाव सेकंड बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बीमध्ये काय आहे काय क्वेश्चन विचारलं आहे बीमध्ये इथे आपल्याला की ज्यांचा वेट जो आहे तो बिटवीन 45 अँड 60 kgs. ओके 45 आणि 60च्या kgमध्ये असणारे नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत. तर इथे पहिल्यांदा x इज इक्वल टू 45 त्याला झेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. झेड इज इक्वल टू -1 आत्ता आपण जो कॅल्क्युलेट केला तोच आहे. त्यानंतर आहे x इक्वल टू 60. आता याला झेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे बाय युझिंग फॉर्म्युला झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड म्यू अँड सिग्मा. x is 60
minus mu is 50 and sigma is 5. So 60 minus 50 is 10. 10 upon 5 means it is 2. Now therefore probability of between 45 and 60 kgs ज्यांचा वेट जो आहे तो या 50 आणि 60 kgच्या बिटवीन आहे. सो इथे आपण एक्स आहे त्याला झेडमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे एरिया ऑफ -1 प्लस एरिया ऑफ 2. आता इथे 0 to 1च्या दरम्यान जी एरिया अंडर द कर्व आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन पार्टमध्ये दिला आहे, इथे दिलेला आहे बघा. 0 to 1 मध्ये किती आहे 0.3413. त्याचबरोबर 0 to 2 मध्ये किती असणार आहे 0.4772. तीच व्हॅल्यूज मी इथं लिहिलेल्या आहेत. हे व्हॅल्यूज कुठून आल्या तर हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेल्या आहेत. सो ॲडिशन केल्यानंतर काय मिळेल 0.8185. कॅल्क्युलेटरचा तुम्ही यूज करू शकता. नाव द नंबर ऑफ स्टुडंट्स whose weight is between 45 and 60 kgs is calculated by using this formula n into p. Now we know the value of n is 4000 and p we have calculated here 0.8185. So multiply these two terms, these two values, we get 3274. These are the number of students whose weights between 45 kg and 60 kgs. So in this way we have to solve the examples based on normal distribution. Next example बघूया. In a sample of 1000 cases, the mean of certain test is 14 and standard deviation is 2.5. Assuming the distribution to be normal, find. आता इथे देखील दोन क्वेश्चन विचारलेत. फर्स्ट आहे हाउ मेनी स्टुडंट्स स्कोर अबव 18 अँड सेकंड क्वेश्चन आहे हाउ मेनी स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 अँड 15. हा आपला क्वेश्चन आहे. 1000 केसेसपैकी मीन जो आहे तो सर्टन एखाद्या टेस्टचा किती आहे तो 14 दिलेला आहे, मेन दिलेला आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन दिला आहे. आणि काय करायचं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर अबव 18. 18पेक्षा जास्त स्कोर करणारे स्टुडंट्सची संख्या किती आहे. त्याचबरोबर 12 ते 15 हे एवढे मार्क्स यांच्या दरम्यान मार्क्स स्कोर करणारे नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत. त्याचबरोबर इथे आपल्याला काही व्हॅल्यूज देखील दिले आहेत गिवनमध्ये. फ्रिक्वेन्सी 2.8 0.2881, फ्रिक्वेन्सी 2.4 0.1554 and frequency to 1.6 is 0.4452. Now let us calculate this, let us solve this example. First of all, given mu is 14, mu means mean, sigma means standard deviation is given 2.5 and n total number of cases is 1000. Now first for x is equal to 12. आता हा 12 कुठून घेतला मी, मला इथे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. स्कोर बिटवीन 12 अँड 15 त्याचबरोबर स्कोर अबव 18. त्यामुळं मी एक्स इथे काय काय आहे 12 आहे 15 आहे आणि 18 आहे त्याला मला झेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो झेड इज इक्वल टू एक्स मायनस म्यू अपॉन सिग्मा. एक्स 12 आहे, म्यू 14 आहे आणि सिग्मा 2.5 आहे. कॅल्क्युलेशन करा व्हॅल्यू काय मिळेल -0.8. नाव फॉर एक्स इज इक्वल टू 15 we get the value of z is 0.4. now for x is equal to 18 the value of z is 1.6. इथे हे व्हॅल्यूज या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करून फक्त कॅल्क्युलेशन करून काढायचे आहेत म्हणजे एक्सला आपण झेडमध्ये इथे कन्वर्ट केलेला आहे. नाव फर्स्ट आता काय विचारले नंबर ऑफ स्टुडंट्स हू स्कोर अबव 18 राईट. सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 18. एक्स ग्रेटर दॅन 18 म्हणजे 18पेक्षा जास्त असणारे. सो इथे काय एक्स ग्रेटर दॅन 1.6 इथं चुकून एक्स झालेला आहे तो इथे काय पाहिजे झेड असायला हवं आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1.6 विच इज इक्वल टू एरिया टू द राईट ऑफ झेड इज इक्वल टू 1.6. एरिया टू द राईट ऑफ 1.6 म्हणजे एरिया टू द राईट ऑफ झेड इज इक्वल टू 0 मायनस एरिया फ्रॉम झेड इक्वल टू 0 to 1.6 म्हणजे इथं काय मिळेल झेडच्या राईटला जो एरिया असणार आहे तो किती असणार आहे 50% म्हणजे 0.5 आणि एरिया फ्रॉम 0 to 1.6 आणि आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी दिली आहे 1.6 साठी किती दिली होती गिवनमध्ये फ्रिक्वेन्सी
4452. सो वी गेट, कॅल्क्युलेट करा, इथे तुम्हाला काय मिळेल 0.0548. येस. नाव रिक्वायर्ड नंबर ऑफ स्टुडंट्स काय असणार आहे, n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 1.6. इथे देखील पुन्हा x झाला तो काय असायला पाहिजे, z असायला पाहिजे. काय आली मग ती प्रोबॅबिलिटी, n मीन्स टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 1000 आहेत. त्याचबरोबर आत्ता हा कॅल्क्युलेट केलेला प्रोबॅबिलिटी 0.0548 मल्टिप्लाय करा, काय मिळेल व्हॅल्यू 54.8. म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 55 स्टुडंट्स आहेत की जे अबव 18 स्कोर केलेले आहेत मार्क्स. नाव दुसरा पॉईंट आहे बी. काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इथं, तर प्रोबॅबिलिटी ऑफ 12 लेस दॅन x लेस दॅन 15. याचा अर्थ काय, द स्टुडंट्स हू स्कोर मार्क्स बिटवीन 12 अँड 15. तर इथे काय असणार आहे, 12ची व्हॅल्यू आपण झेडमध्ये कन्वर्ट केली तो किती मिळालं, -0.8. लेस दॅन झेड लेस दॅन 15 आपण झेडमध्ये कन्वर्ट केलं तो आपल्याला किती मिळालं, 0.4. त्यामुळे आता इथे काय असणार आहे, एरिया फ्रॉम झेड इज इक्वल टू -0.8 टू झेड इज इक्वल टू 0.4. सो एरिया ऑफ झेड इक्वल टू 0 टू 0.8, -0.8ला इथं +0.8 घेतलं आहे बाय सिमेट्री ऑफ द कर्व, प्लस एरिया फ्रॉम झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 0.4. आता 0 टू 0.8 म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला 0.8साठी क्वेश्चनमध्ये दिली आहे 0.2881, प्लस फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली आहे 0.4साठी किती दिली आहे इथे 0.1554. तर हे चुकून झालं 0.4435. तर हे करेक्ट व्हॅल्यू असणार आहे 0.1554. ॲडिशन करा, काय मिळेल 0.4435. हा झाला प्रोबॅबिलिटी बिटवीन द मार्क्स बिटवीन 12 अँड 15. देअरफॉर रिक्वायर्ड नंबर ऑफ स्टुडंट्स n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ, इथं बाय मिस्टेकली अगोदरचं चाललेलं आहे, इथे काय असणार आहे n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ 0.8. हा पार्ट तुमचा असणार आहे. हा जो आहे प्रोबॅबिलिटी ऑफ -0.8 लेस दॅन झेड लेस दॅन 0.4, हा पूर्ण जो ब्रॅकेट आहे तो इथे लिहायचा आहे. ओके. सो 1000 nची व्हॅल्यू इंटू प्रोबॅबिलिटी, ही जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती आहे 0.4435. मल्टिप्लिकेशन काय मिळेल 443.5 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 444 स्टुडंट्स हू स्कोर्ड मार्क्स बिटवीन 12 अँड 15. इथं फक्त करेक्शन करा, हे इथे पी ऑफ काय लिहायचे, हा पार्ट लिहायचे आहे -0.8 लेस दॅन झेड लेस दॅन 0.4 n इंटू. ओके. आणि अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन असणार आहे. हे या व्हिडिओमध्ये मी जे काही एक्झाम्पल्स घेते ते IMP क्वेश्चन्स आहेत, बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळं ही सर्व एक्झाम्पल्स व्यवस्थित प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. समजून घ्या कसं सॉल्व करायचं आहे ते. थर्ड एक्झाम्पल पाहतोय. इन अ टेस्ट ऑन 2000 इलेक्ट्रिक बल्ब्स इट वॉज फाउंड दॅट द लाईफ ऑफ पर्टिक्युलर make was normally distributed with average life of 2040 hours and standard deviation of 60 hours. Estimate the number of bulbs likely to burn for. इथे देखील दोन क्वेश्चन्स आहेत. एक आहे बिटवीन 1920 hours and 2160 hours आणि बी आहे मोर दॅन 2150 hours. आणि इथं गिवन काय आहे बघा, एरिया ऑफ 2 0.4772 आणि एरिया ऑफ 1.85 किती दिलं आहे 0.4664. सो पहिल्यांदा गिवन म्यू सिग्मा जो काही दिलेला आहे तो लिहायचा आहे. म्यू दिलं आहे 2040, इथं दिलं आहे ॲव्हरेज लाईफ. ॲव्हरेज मीन्स मीन असतो, हे आपण स्टॅटिस्टिक्समध्ये पाहिलेलं आहोत. त्याचबरोबर सिग्मा इज इक्वल टू 60, स्टँडर्ड डेविएशन 60 दिलेलं आहे आणि एन टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स किती आहेत 2000. आता पहिल्यांदा एक्सला झेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहिल्यांदा आता एक्स काय काय आहेत 1920, 2160 अँड 2150 hours. सो झेडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक्स किती आहे 1920 मायनस
2040/60 काय मिळेल -2. त्यानंतर फॉर x इज इक्वल टू 2160 विल गेट द व्हॅल्यू ऑफ z इज 2 अँड फॉर x इज इक्वल टू 2150 वी गेट द व्हॅल्यू ऑफ z इज 1.83. इथे हा जो 1.85 लिहिला आहे तो 1.83 आहे. नाव फर्स्ट क्वेश्चन सॉल्व करायचे. प्रोबॅबिलिटी ऑफ 1920 लेस दॅन एक्स लेस दॅन 2160 म्हणजेच काय आहे इथं नंबर ऑफ बल्ब्स जे आहेत ते एवढ्या आवर्समध्ये बर्न होत आहेत बिटवीन 1920 आवर्स अँड 2160 आवर्स. तर इथे पी ऑफ आता झेड कॅल्क्युलेट केलं आहे आपण या 2 एक्सच्या व्हॅल्यूसाठी. 1920 एक्स असताना झेड किती मिळाला -2 आणि इथे 2160 एक्स असताना झेड मिळालं आहे 2. सो प्रोबॅबिलिटी ऑफ -2 लेस दॅन झेड लेस दॅन 2. एरिया बिटवीन झेड इक्वल टू -2 टू झेड इज इक्वल टू 2 आपल्याला काढायचे म्हणजेच 2 टाइम्स एरिया ऑफ झेड इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 2 म्हणजे 0 टू 2च्या बिटवीन जो काही एरिया असणार आहे तो आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे. आणि आपल्याला एरिया ऑफ 2 जो आहे ए ऑफ 2 क्वेश्चनमध्ये दिलेला आहे गिवन पार्टमध्ये 0.4772 इंटू 2. सो वी गेट 0.9544. आता इथे नंबर ऑफ बल्ब्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ दिस -2 लेस दॅन झेड लेस दॅन 2 किती आहे 0.9544 आणि नंबर ऑफ टोटल बल्ब जे आहेत ते किती आहेत 2000. सो 2000 इंटू 0.9544 मल्टिप्लाय करा काय मिळेल व्हॅल्यू 1908.8 आणि अप्रॉक्सिमेटली 1909. तर हे झाले नंबर ऑफ बल्ब्स जे काही बर्न होत आहेत बिटवीन या आवर्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर बी पार्ट जो आहे तो काय आहे प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायचं आहे मोर दॅन 2150 आवर्समध्ये आहे हे सगळं मोर दॅन त्यामुळं एक्स ग्रेटर दॅन असं लिहिलं आहे. आता एक्स 2150 असताना झेड किती होतं 1.83. सो दिस इज एक्स आहे इथं झेड पाहिजे झेड ग्रेटर दॅन 1.83. सो एरिया टू द राईट ऑफ झेड इज इक्वल टू 1.83. एरिया टू द राईट ऑफ झेड इज इक्वल टू 0 मायनस एरिया फ्रॉम झेड इज इक्वल टू 0 टू झेड इज इक्वल टू 1.83. आता राईट ऑफ झेड इक्वल टू 0 म्हणजे 0.5 असणार आहे मायनस एरिया ऑफ 1.83 ए ऑफ 1.83 आपल्याला दिलं आहे 0.4664. सबट्रॅक्शन किती मिळेल आपल्याला इथे 0.0336. नाव रिक्वायर्ड नंबर ऑफ बल्ब्स आपल्याला इथे बल्ब्स काढायचे आहेत. बल्ब्सची नंबर फाइंड आउट करायचे आहे. सो n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ झेड ग्रेटर दॅन 1.3 झेड असणार आहे इथं. सो 2000 इंटू ही प्रोबॅबिलिटी आत्ता कॅल्क्युलेट केलेली 0.0336 मल्टिप्लिकेशन काय मिळेल 67.2 दॅट इज अप्रॉक्सिमेटली 67 बल्ब्स. नंबर ऑफ बल्ब्स आहेत इथे. बल्ब्स तुम्ही इथे लिहून टाका इथे होत नाही आहे ते. ओके. तर अशा पद्धतीने मी इथे 3 इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स सॉल्व करून घेतलेले आहेत. हे एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे सॉल्व करा न बघता सॉल्व करण्याचा देखील प्रयत्न करा. आणि होमवर्कसाठी काही क्वेश्चन्स दिलेत 2 क्वेश्चन्स आहेत. सिमिलरली आत्ता मी ज्या टाईपचे एक्झाम्पल्स घेतलेत त्याच टाईपमध्ये हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आणि तुम्हाला गिवन पार्टमध्ये देखील काही डेटा दिलेला आहे तो आपल्याला सॉल्व करत असताना यूज करायचा आहे. सो अशा प्रकारे इथे आपला हा 5th युनिट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जो आहे तो इथे पूर्णपणे संपलेला आहे. आणि त्याचबरोबर ME2I मेकॅनिकल 2Iचा सिलेबस देखील इथे पूर्ण होतो आहे. सो थँक्यू.